गुड मॉर्निंग. आता आम्ही आलो आहे गुरुदेव श्री गुरुदेव दत्त पीठ क्षेत्र देवगड संस्थान. हे बघा, हे आहे ते. ही एंट्री आहे. इथून आतमध्ये काय आहे तुम्हाला एक्सप्लोर करतो. पण हे आहे श्री गुरुदेव दत्त स्थान आहे. तुम्हाला एंट्री दाखवतो मी त्याची कुठून आहे. हे बघा, ही त्याची एंट्री आहे. तर आपण आता आतमध्ये पण जाणार आहे. आतमधलं पण तुम्हाला थोडंसं एक्सप्लोर करेल मी काय आणि कसं आहे ते. ओके, चला तर मग आता आतमध्ये जाऊया. आता आम्ही आलो आहे देवगड, मुरमे देवगड. इथे श्री दत्तगुरूंचं देवस्थान आहे. तुम्हाला दाखवतो मी. ही एंट्री आहे. बघा, ही आहे एंट्री. एंट्री आहे. श्री दत्तगुरूंचं देवस्थान देवगड हे अहिल्यानगरमध्ये आहे. अहमदनगरला आपण अहिल्यानगर बोलतो. आपण तिकडे आहे अहिल्यानगरमध्ये श्री दत्तगुरूंचं देवस्थान आहे. तुम्हाला दाखवतो तिकडचं. हे बघा, असे भक्त निवास आहेत. एंट्री आहे. इथे पार्किंगची उत्तम सोय आणि स्वच्छता तर तुम्ही बघतच असाल. किती एकदम नीट आणि क्लीन आणि किती चांगली स्वच्छता आहे. बघा, ही बारकी मम्मी, पप्पा आणि माधुरी पळते. हे जे आहे हे भक्त निवास आहे. हे भक्त निवास आहे. आणि इथे प्रसाद पण भेटतो भक्त निवासमध्ये 60 रुपयामध्ये. म्हणजे भोजन. हे बघा, इथे एंट्री आहे. पार्किंग नारळाची झाडं वगैरे पूर्ण हिरवळ आहे. झाडं वगैरे तिकडे.
बघा ही मेन एंट्री आहे. इकडे सगळेजण चप्पल वगैरे काढतात. बघा हे श्री दत्त मंदिर संस्थान क्षेत्र देवगड. हे कोकणातलं देवगड नाही, हे आहे अहिल्यानगर. ही अशी कमाने एंट्रन्स आणि ते सगळेजण चपला काढतात. आम्ही आतमध्ये जातो. दर्शन झालंय श्री दत्त गुरूंचं. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग आणि कॅमेरा अलाउड नाही आहे, म्हणजे फोटो काढायला. त्यामुळे आम्ही काय फोटोशूट आतमध्ये नाही केला किंवा श्री दत्त गुरूंचा आतमध्ये मंदिराच्या आवारामध्ये आम्हाला फोटो काढायला भेटला नाही आहे. तर तुम्हाला बाहेरूनच मंदिर दाखवतो मी. हे मंदिर आहे, ह्याच्या आतमध्ये श्री दत्त गुरूंची मूर्ती आहे. तुम्ही बाहेरचा मंदिराचा परिसर बघा किती स्वच्छ आणि सुंदर आहे. किती मस्त परिसर वाटतोय बाहेरचा. किती सुंदर वाटतंय, किती सुंदर. आता आम्ही खाली चाललोय. खालती पण काहीतरी आहे, बघूया आता खालती जाऊ. इकडे मुळात म्हणजे बघायला गेलं तर आहे ना, स्वच्छता म्हणजे एवढी स्वच्छता आणि एवढं टापटीपणा इथे. तुम्हाला कचरा कुठे दिसणार ना मंदिराच्या परिसरामध्ये, ना मंदिराच्या बाहेर, ना तुम्हाला पार्किंग एरियामध्ये. एवढी स्वच्छता म्हणजे इकडच्या देवस्थानी ठिकाणी कधी आलात ना तर इकडचे जे मॅनेजमेंट आहे, खरंच या लोकांना एक बोलतो ना आपण, खरंच एक शाबासकीच दिली पाहिजे म्हणायला गेलं तर. एवढी नीट आणि क्लीन स्वच्छता इथे. तुम्हाला झाडाची पानं पडली असतील तरी पण ते स्वच्छ केले जातात. काका बघा इथे झाडाची सगळी पानं पडलेली आहेत, काका स्वच्छ करतात. म्हणजे इथे जी सेवा केली जाते दत्तगुरूंच्या आवारामध्ये, ती एक मनोभावी सेवा केली जाते. कुठेच घाण दिसत नाही. इथे खालती काहीतरी आहे, आपण जाऊया खालती, बघूया काय नक्की खालती. नदीसारखं आहे, बघूया खालती जाऊन. तळा आहे खालती एक नंबर. परिसर किती स्वच्छ आहे तुम्ही बघा इकडचा. खालती असं भाविकांना इथे खालती जाण्यासाठी म्हणजे आंघोळ, हे बघा इथे आंघोळ वगैरे पण करतात भाविक लोक जे येत आहेत ते.
हे बघा तुम्हाला बोट दिसत असेल छोटीशी. चला पुढे जाऊया, पुढे दाखवतो जरा तुम्हाला पुढे जाऊन. किती छान वाटतं बघा इकडे, काय परिसर वाटतंय खरंच अद्भुत. मस्त नजारा आहे. ही नदी आहे ॲक्च्युली ही, पण मला या नदीचं नाव माहीत नाही, काय नदीचं नाव काय आहे, पण ही नदी आहे. छोटीशी बोट आहे इथे उभी पलीकडे जाण्यासाठी. मित्रांनो खरंच तुम्ही कधी इकडे याल ना, नक्कीच तुम्ही या देवस्थानाला, हे अहिल्यानगरमध्ये आहे, मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं, खरंच तुम्ही इथे येऊन एकदा भेट द्या नक्कीच. एवढं स्वच्छ आणि सुंदर आणि बोलतात ना साफसुथरं एकदम, जरा पण घाण नाही आहे कुठे. आणि मेन मुळात म्हणजे आतमधली जी तुम्ही मूर्ती बघाल श्री दत्तगुरूंची, म्हणजे बोलकी मूर्ती आहे. बोलकी मूर्ती बोलतो ना आपण, बोलकी मूर्ती खरंच एक नंबर मूर्ती आहे. आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओज ह्या गोष्टी अलाउड नाही आहेत, त्यामुळे मी आतमध्ये तुम्हाला ते दाखवू नाही शकलो. पण मंदिराच्या आवारातच बघा एवढा भारी वाटतं आहे, मग आतमध्ये मंदिरामध्ये किती मस्त असेल. मित्रांनो इथे गौशाला पण आहे, तुम्हाला मी गौशाला पण दाखवतो. इथे बघा, म्हणजे आपण हिंदू धर्मामध्ये आपण गाईला खूप पवित्र मानतो. प्रत्येक ठिकाणी, जसं की आपण गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये गेलो होतो, तिथे पण गौशाला होती आणि इथे पण गौशाला आहे. तुम्हाला दाखवतो ही गौशाला. हे बघा, म्हणजे इथे गायींचं संगोपन केलं जातं इथे. हे बघा, किती गायी आहेत बघा तुम्ही, ते गायीचं संगोपन केलं जातं इथे. हे बघा मित्रांनो, जवळपास 70-80 गायी आहेत इथे. 70-80 गायी आहेत, म्हणजे 70-80 गायींचं इथे संगोपन केलं जातं. त्यांची देखभाल केली जाते, त्यांचा चारा, पाणी, त्यांना होणारे त्रास वगैरे या सगळ्या गोष्टींचं इथे त्यांचा काळजी घेतली जाते. तुम्हाला ना गौशालेचा जो एंट्रन्स आहे, म्हणजे जिथून गायींना आतमध्ये एंट्री आहे, आणि हे बघा इकडे गायींना चारा, पाणी वगैरे या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. बघा इथे सगळा चारा वगैरे या सगळ्या गोष्टी इथे दिल्या जातात. आणि हे बघा, हा जो माझ्या समोर आहे हा गौशालेचा एंट्रन्स आहे, दिसत असेल तुम्हाला. हा गौशालेचा एंट्रन्स आहे. मित्रांनो, आपण ज्या श्री दत्तगुरूंच्या देवस्थानी आलो होतो, खरंच तुम्ही कधी इकडे याल तर मी तर आवर्जून सांगेन तुम्ही इकडे, म्हणजे शनी शिंगणापूरपासून जवळपास आहे ना 60 किलोमीटर असेल इकडे, म्हणजे एक अर्ध्या पाऊण तासाचा रस्ता आहे. त्या अर्ध्या पाऊण तासाचा रस्ता तुम्ही कधी खरंच इकडे या. इकडची स्वच्छता, परत इकडचे जे मंदिर आहे श्री दत्तगुरूंचं, त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, इथे गौशाला पण आहे, 70-80 गाय इथे यांचे संगोपन केले जाते. म्हणजे खरंच खूप एक नंबर, म्हणजे बोलतो ना खूप छान मंदिर आहे. आणि आतमधली स्वच्छता, आणि इकडे कंटिन्यू इथे म्हणजे झाडू मारणं, त्याच्यानंतर कुठे कचरा पडला असेल कचरा साफ करणं. गायींच्या गोठ्यामध्ये जेव्हा मी बघितलं गायींचे संगोपन करत होते, तर गायींचे संगोपन करत असताना तिकडे एवढ्या गोष्टी
म्हणजे हे होत्या ना स्वच्छता, तिकडचं त्यांचं शेण, परत त्यांचा चारा, त्यांचं पाणी वगैरे या गोष्टी खूप म्हणजे खूप केअरफुली आणि खूप काळजी करून त्यांच्याशी जे तिकडचे जे सेवक आहेत गायींचे संगोपन करणारे त्यांच्याशी तसे बोलतात ना वागत होते. खरंच खूप छान आणि खूप छान मंदिराचा परिसर आहे. तुम्ही आवर्जून नक्कीच इकडे एकदा भेट द्या. तुम्हाला मी व्लॉगमध्ये सुरुवातीला दाखवलं आहे हे कुठे आहे करून, श्री दत्तगुरूंचं देवस्थान. तर नक्कीच तुम्ही इकडे आवर्जून तुम्ही नक्कीच इकडे एकदा भेट द्या. इथे श्री दत्तगुरूंची जी मूर्ती पण आहे ती एवढी सुबक आणि सुरेख आणि एवढी सुंदर बोलकी मूर्ती आहे. बघून आहे ना असं बघतच राहावं वाटतं आणि मन प्रसन्न होतं. आणि इकडचं वातावरणच अशा पद्धतीचं आहे ना, जो स्वच्छता, नीट अँड क्लीन, माइंड ब्लोईंग खरंच खूप छान आहे. आणि पार्किंगचं पण तुम्हाला एरिया दाखवतो. पार्किंग पण खूप मोठं अवाढव्य, खूप छान आणि खूप मस्त पार्किंग आहे. तुम्हाला ते पण दाखवतो मी. हे बघा, हा पूर्ण परिसर आहे आजूबाजूचा, खूप छान आहे, खूप छान. तुम्हाला कुठे कचरा दिसतोय का तुम्ही पहा तुम्ही एकदा. आणि बघा इथे भक्त निवास आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जे आहे भक्त निवास आहे. किती मोठं भक्त निवास आहे. भक्त निवासला पार्किंग पण आहे. आणि मेन मुळात म्हणजे कसं माहिती आहे की ते भक्त निवासला 60 रुपयामध्ये, ओन्ली 60 रुपीज, 60 रुपयामध्ये इथे तुम्हाला जेवण आणि पार्किंग, राहण्याची सोय वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. हे बघा किती छान आणि मस्त परिसर आहे. बघा केवढा मोठा परिसर आहे. तुम्ही पार्किंग एरियामध्ये जरी फिराल ना तरी पण इथे एकदम नीट आणि क्लीन आणि सुंदर असं गोष्ट आहे. बघा हा पार्किंग एरिया आहे, इथे भारतीय डाकघर आहे, खूप छान. बघा पार्किंग एरियामधली जी स्वच्छता बघाल ना तुम्ही, खरंच 100 पैकी 100 मार्क देऊ आपण यांना. किती मोठं पार्किंग आहे बघा तुम्ही. हे सगळं पार्किंगच आहे. इथे मोठे ट्रॅव्हल्स वगैरे ह्या गाड्या उभ्या राहतात तिथे. म्हणजे माझ्या लेफ्ट साईडला पण पार्किंग आहे आणि माझ्या राईट साईडला पण पार्किंग आहे. आणि बघा इथे मोठं हे गोरक्षक प्रवेशद्वार आहे. इथे गायचे संगोपन केलं जातं. मी तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये पण दाखवलं पण आहे. हे बघा हे प्रवेशद्वार आहे गोरक्षक. हे बघा हे पार्किंगमधली स्वच्छता बघा. आपण बाहेरच्या देवस्थानी जातो तिकडची स्वच्छता बघा आणि इकडची स्वच्छता बघा. पार्किंग किती स्वच्छ आणि नीट आणि क्लीन आहे. म्हणजे लोक इथे कचरा करतच नाहीत. कचरा करायला ॲक्च्युली लाज वाटेल जर कोण करत असेल तर. हे बघा इथे झाडं कशी व्यवस्थित लावलेली, खूप छान आहे. खूप ट्रस्टने जी काळजी घेतली आहे. तुम्ही ज्यावेळेस कधी इकडे याल, हे अहमदनगरमध्ये म्हणजे अहिल्यानगरमध्ये देवस्थान आहे. हे श्री दत्तगुरूंचं देवगड. हे कोकणातलं देवगड नाही, हे अहिल्यानगरमधलं देवगडचं मी बोलतो आहे. हा ब्लॉग तिकडचाच आहे. हे आहे अहिल्यानगरमध्ये देवगड. नक्कीच तुम्ही इकडे आवर्जून आला तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या तुम्ही. चला मग आता आपण इथून निघूया पुढच्या प्रवासासाठी. आता पुढे कुठे जाणार आहे अजून काही डिसाईड नाही. आता गाडीमध्येच ठरवू कुठे जायचं आहे पुढचा प्रवास करायला. बघू आता. आणि हे बघा इथे चला मग आता निघूया इथून. अजून पुढे पण जायचं आहे. बघू आता पुढे कुठे जायचं. तुम्हाला एकदा मी त्याची कमान दाखवतो बॅक साईडून. बघा किती मस्त कमान आहे.